नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अहिल्याबाई करिअर अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या या चॅनलवर ग्रामसेवकसाठी कृषी घटक, त्यानंतर मराठी व्याकरण, त्यानंतर GS आपण सुरू केलेलं आहे. तर आपल्या या चॅनलवर भरपूरपणे आपण व्हिडिओ टाकलेले आहेत. जर विद्यार्थी मित्रांनो कोणी नवीन जॉईनिंग झाला असेल आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर विद्यार्थी मित्रांनो कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जेणेकरून तुम्ही कमेंट केल्यानंतर मला समजेल की तुम्हाला समजत आहे, चांगलं वाटत आहे. तुम्ही आणि जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही डिसलाईक पण करू शकता. काही हरकत नाही आहे. जेणेकरून मला समजेल की बाबा विद्यार्थ्यांना आवडत नाही आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या चॅनलला वेळ न घालता आपण आपल्या या प्रश्नाकडे वळणार आहोत. तर आजचा आपला प्रश्न आहे ते म्हणजे मधून असेच घराकडे येत जा. मधून असेच घराकडे येत जा या वाक्यातील अधोरेखित शब्द कोणत्या प्रकारात मोडतो? तर यामध्ये अंडरलाईन आहे ते म्हणजे कोणत्या शब्दाखाली अंडरलाईन आहे? तर मधून या शब्दाखाली अंडरलाईन आहे, हे लक्षात ठेवा. कोणत्या? मधून या शब्दाखाली अंडरलाईन आहे आणि तुम्हाला विचारलं आहे की तो शब्द कोणता आहे? पूर्ण अभ्यस्त शब्द आहे, अंश अभ्यस्त शब्द आहे, अनुकरणवाचक शब्द आहे की यापैकी नाही? कोणता आहे? या 4 पर्यायापैकी तुम्हाला सांगायचं आहे. कोणता आहे? तर त्याचं उत्तर आहे ते म्हणजे पूर्ण अभ्यस्त शब्द आहे. काय आहे? पूर्ण अभ्यस्त शब्द आहे, हे लक्षात ठेवा. तर याचं उत्तर पूर्ण अभ्यस्त शब्द आहे. मधून हा शब्द जे आहे ते पूर्ण अभ्यस्त शब्द आहे. आणि आपण स्पष्टीकरण पण पाहणार आहोत. पूर्ण अभ्यस्त, अंश अभ्यस्त आणि अनुकरणवाचक शब्द यांचं सर्वांचं, जेणेकरून तुम्हाला समजेल. तर विद्यार्थी मित्रांनो, पूर्ण अभ्यस्त आपण पूर्ण अभ्यस्तच का म्हणावा हे लक्षात ठेवा. एक पूर्ण शब्द जशाचा तसा पुन्हा आल्यास, शब्दाची पुनरावृत्ती झाल्यास तो पूर्ण अभ्यस्त शब्द असतो. काय म्हणत आहे मी? लक्षात ठेवा. जे शब्द दिलेला आहे, आता यामध्ये आपल्याला दिलं आहे की मधून काय दिलं आहे? मधून जे शब्द दिले आहे, हेच शब्द परत जशाला तसा मधून जर शब्द आलं तर आपण याला काय म्हणतो? पूर्ण अभ्यस्त शब्द म्हणतो. काय म्हणतो? पूर्ण अभ्यस्त शब्द. हे लक्षात ठेवा. कारण जे एक शब्द दिला असेल ते परत तेच जर होत असेल, परत म्हणजे जसं कसं, एक उदाहरणार्थ दुसरा जर विचार केला, जसं की आपण म्हणू शकतो राम राम, किंवा आपण म्हणू शकतो दुसरा शब्द जर विचार केला आपण, तर एखादा कोणताही शब्द जर घेतला आपण, जे पहिल्यांदा आपण जे शब्द घेतले तोच शब्द त्याच्यामध्ये चेंजेस न करता जशाला तसा आपण पुढे लिहितोय, त्या शब्दाच्या पुढे लिहिलं तर आपण त्याला म्हणू शकतो पूर्ण अभ्यस्त शब्द. पूर्ण म्हणजे जशाला तसा पुढे तोच शब्द त्याला जोडून लिहिणं, हे आपण आपल्या ढोबळ भाषेत म्हणू शकतो. त्यानंतर जर विचार केला अंश अभ्यस्त शब्द, अंश अभ्यस्त शब्दामध्ये थोडे चेंजेस होऊन येतो. अंश अभ्यस्त शब्द आहे त्याच्यामध्ये थोडे चेंजेस होऊन येतात. जसं आपण जर विचार केला, आता मधून आहे तर मधल्या मधी आपण असं म्हणू शकतो त्याला, किंवा अनुकरणवाचक शब्द आहे. अनुकरण हे एकच लक्षात ठेवा की अंश शब्दामध्ये जे शब्द दिलेला असतो तो जशाला तसा न येता त्याच्यामध्ये थोडेफार चेंजेस होऊन ते शब्द येतो. आपण त्याला म्हणतो की त्याच्यामध्ये चेंजेस होऊन आल्यानंतर त्याच्यामध्ये चेंजेस होतात, त्याला आपण काय म्हणतो? त्याला म्हणू शकतो आपण अंश अभ्यस्त शब्द. जर अंश अभ्यस्त शब्दाचाच आपल्याला जर पर्याय आपल्याला म्हणजे उदाहरण पाहायचं असेल तर आपण सांगू शकतो त्याला की, एक जर उदाहरण द्यायचं म्हणल्यावर तर आपण जर विचार केला अंश अभ्यस्त शब्दाचा जर विचार केला तर आपण त्याचं उदाहरण देऊ शकतो ते म्हणजे धडपड. काय? धडपड हे जे शब्द आहे, आपण याच्यामध्ये काय झालं? धड आणि पड, काय एका शब्दामध्ये आणि दुसऱ्या शब्दामध्ये दोन्ही शब्दामध्ये चेंज झालंय, म्हणजे आपण त्याला काय म्हणू शकतो? अंश अभ्यस्त शब्द. आणि अनुकरणवाचक जे शब्द असतात ते काय असतात? ध्वनिदर्शक शब्द असतात. अनुकरणवाचक जे असतात शब्द त्याला ध्वनिदर्शक शब्द म्हणतो आपण. ध्वनी, ज्याच्यामधून ध्वनी निर्माण झालेले असते, जसे टनटन, खनखन, गटागटा, हे शब्द आपण त्याला म्हणू शकतो अनुकरणवाचक. काय? अनुकरणवाचकचं उदाहरण जर विचार केला तर आपण म्हणतो त्याला ध्वनिदर्शक. त्याच्यामध्ये उदाहरण जर विचार केला आपण तर त्याला म्हणू शकतो आपण काय? तर गटागटा, गटा हे आपण म्हणू शकतो. त्यानंतर टनटन, खनखन हे शब्द काय? अनुकरणवाचक. आणि याच्यामध्ये लक्षात ठेवा, पूर्ण अभ्यस्त शब्द आणि अंश अभ्यस्त शब्द. अंश अभ्यस्त शब्दामध्ये जर विचार केला तर जे शब्द आपल्याला ज्यामध्ये बदल होऊन काहीतरी चेंजेस होऊन येतो त्याला आपण काय म्हणू शकतो? त्याला म्हणू शकतो आपण अंश अभ्यस्त शब्द. आपण लिहून दिलं असतं तरी ह्याच्यावर आपल्याला जे आपलं बोर्ड आहे, आपल्या बोर्डावर जेवढं बसतोय आपण तेवढेच ती माहिती देणार आहे. कारण ते तुम्हाला एकदम आपण जर याच्यात घिचड-मिचड करून टाकलं तर समजणार नाही आहे. त्यासाठी समजून घ्या. मी जे सांगत आहे माझ्याकडे पण लक्ष द्या, माझ्या बोलण्याकडे लक्ष राहू द्या. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू आपला. ते म्हणजे पुढचा प्रश्न आहे,
तर दुसरा प्रश्न आहे आपला ते म्हणजे खालील साधित शब्दाचा प्रकार ओळखा. खालील साधित शब्दाचा प्रकार ओळखा. तर आपल्याला एक शब्द दिलेला आहे आणि ते शब्द विचारलाय की काय आहे? म्हणजे कोणता शब्द दिला आपल्याला? प्रतिक्रिया. प्रतिक्रिया. काय दिले? प्रतिक्रिया. हा शब्द आपल्याला विचारला आहे आणि त्याचं सांगितलं आपल्याला की प्रत्ययघटी शब्द आहे, उपसर्गघटी शब्द आहे, की सामाजिक शब्द आहे, की अभ्यस्त शब्द आहे. तर आपल्याला काय आहे? हे विचारलं आहे. तर काय आहे? जे शब्द आपल्याला दिलं आहे ते प्रत्ययघटित शब्द जे दिला आहे ते काय आहे? तर प्रत्ययघटित शब्द जो दिला आहे तो आहे उपसर्ग घटित शब्द आहे. काय आहे? उपसर्ग घटित शब्द आहे. हे लक्षात ठेवा. उपसर्ग घटित शब्द आहे आणि उपसर्ग घटित का आहे हे तुम्हाला माहीत पाहिजे की आपण उपसर्ग घटितच का म्हणावा? कारण जर एक विचार केला तुम्ही तर मी तुम्हाला सांगतोय क्रिया. क्रिया या मुख्य शब्दाच्या सुरुवातीस प्रति हा उपसर्ग जोडून आला आहे. काय? जे क्रिया हा शब्द आहे, क्रिया हा शब्द आहे, याला काय जोडून आलंय? याला जोडून आलंय प्रति. काय जोडून आलंय? प्रति. हे काय आहे? प्रति हा उपसर्ग आहे. काय आहे? उपसर्ग आहे. हो, हे लक्षात ठेवा उपसर्ग. आणि जर हे 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 शब्द झालं, आपण याला म्हणू शकतो जे आधी जोडला जातो त्याला उपसर्ग घटित. आणि जे शब्द आपल्याला आपण प्रत्ययघटित जर विचार केला, जे शब्द शब्दाच्या शेवटी जोडलं जाते, त्याला आपण काय म्हणू शकतो? प्रत्यय घटित शब्द म्हणू शकतोय. जे शब्द शब्दाच्या शेवटी जोडलं जातं, त्याला आपण प्रत्यय घटित शब्द म्हणतोय. हे लक्षात ठेवा. कारण तुम्हाला विचारू शकतात प्रत्यय घटित आणि उपसर्ग घटित यात फरक काय? किंवा किंवा तुम्हाला त्याच्यातलं फरक माहीत असलं तर तुम्हाला ते येऊ शकतो. आणि आपण सामाजिक शब्द, अभ्यस्त शब्द हे पण पाहणार आहोत. पुढे आपल्या याच्यावर पण क्वेश्चन आहे. हे त्यावेळेस आपण तिथे स्पष्टीकरण देऊ. हे लक्षात ठेवा. उपसर्ग घटित शब्द आला तर उपसर्ग हे शब्दाच्या आधी लागलेला असतो आणि प्रत्येक घटित शब्द हे शब्दाच्या शेवटी लागलेला असतो. काय? शेवटी लागलेला असतो. हे लक्षात ठेवा. काय? प्रत्यय हे शेवटी लागलेला असतो आणि उपसर्ग हे शब्दाच्या पहिले लागलेले असतात. हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू आपला. विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन आवडत असेल आणि जे मी माहिती सांगत आहे तुम्हाला इम्पॉर्टंट वाटत असेल तर विद्यार्थी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. विद्यार्थी मित्रांनो आणि कमेंट करा जेणेकरून तुम्ही मला समजेल की तुम्हाला समजत आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो पाहत आहेत व्हिडिओ पण लाईक वगैरे आणि कमेंट वगैरे तर काही करत नाही आहे. खूप व्हिडिओ मुलं पाहतात पण आपल्या चॅनलला शेअर पण करत नाही आहे. विद्यार्थी मित्रांनो जर आवडत असेल तर शेअर करा जेणेकरून मला पण चांगलं वाटेल आणि मी तुमच्यासाठी परत असेच व्हिडिओ कंटिन्यू ठेवणार आहे. आणि यावर आपण जवळपास आपल्या सर्व परीक्षा होईस्तोवर आपण हे परीक्षा झाल्यानंतर बी आपल्या कोणत्याही परीक्षा असो आपण याच्यावर माहिती अपडेट घेणार आहोत आणि परीक्षाच्या दृष्टिकोनाने आपण व्हिडिओ टाकत राहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो चला आपला पुढचा प्रश्न पाहू. ते म्हणजे त्या आजारी माणसाला आता थोडे बसवते. त्या आजारी माणसाला आता थोडे बसवते या वाक्यातील अधोरेखित शब्द कोणते? आपल्याला अधोरेखित शब्द जे दिलेला आहे ते म्हणजे कोणता दिलाय? ते म्हणजे बसवते. काय? बसवते हा शब्द अंडरलाईन केलेला आहे. तर तुम्हाला विचारलं आहे की तो शब्द जो दिलेला आहे तो क्रियापद कोणता आहे? अधोरेखित शब्द कोणते क्रियापद आहे? आपल्याला विचारलं आहे. त्या आजारी माणसाला आता थोडे बसवते. तर बसवतेच्या खाली अंडरलाईन आहे ते आपल्याला सांगायचे आहे. काय आहे? प्रायोजक क्रियापद आहे, शक्य क्रियापद आहे, अनियमित क्रियापद आहे की गौण क्रियापद आहे. हे 4 पर्याय दिलेत आपल्याला. जे म्हणजे प्रायोजक क्रियापद, त्यानंतर शक्य क्रियापद, त्यानंतर अनियमित क्रियापद आणि गौण क्रियापद. तर याच्यामध्ये आपल्याला उत्तर सांगायचे की बसवते हे काय आहे? तर बसवते हे शक्य क्रियापद आहे. काय आहे? हे मी जे गोल करत आहे ते उत्तर समजा शक्य क्रियापद आहे. हे लक्षात ठेवा. शक्य क्रियापद आहे. आपल्याला हे जे आपण प्रायोजक क्रियापद आहे, शक्य क्रियापद आहे, अनियमित क्रियापद आहे यांचे पण आपण स्पष्टीकरण पाहणार आहोत आणि जेणेकरून विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला यावर पण तुम्हाला त्यांचे जे कन्सेप्ट आहे किंवा त्यांचे डेफिनेशन आहेत ते तुम्हाला माहीत असलं तर तुम्ही लगेच प्रश्नाचे उत्तर देऊ शकता. तर तुम्हाला माहीत असलं पाहिजे की कर्त्याला एखादी क्रिया शक्य असते तेव्हा ते शक्य क्रियापद असते. काय? कर्त्याला एखादी क्रिया शक्य असते तेव्हा ती शक्य क्रियापद असते. जेणेकरून उदाहरणार्थ तुम्हाला सांगायचं म्हणलं तर मी ते काम करू शकतो किंवा करवते. माझ्याने ते काम करवते. तर आपण काय म्हणतो? ते शक्य आहे. त्याच्याने ते काम करत आहे किंवा करू शकतो तो. तर ते शक्य क्रियापद. आणि प्रायोजक क्रियापद. प्रायोजक क्रियापदामध्ये एक लक्षात ठेवा, की प्रायोजक जे क्रियापद आहे यामध्ये कर्ता हे दुसऱ्याकडून क्रिया करून घेऊ शकतो. करून घेतो किंवा करून घेऊ शकतो. दुसऱ्याकडून काय? दुसऱ्याकडून क्रिया क्रिया करून काय? करून घेतो.
दुसऱ्याकडून क्रिया करून घेतो. कोण घेतो? प्रायोजक क्रियापदामध्ये. म्हणजे कसं, तर तुम्हाला जर सांगायचं असेल तर जर आई बाळाला चालवते, काय? किंवा आई बाळाला चालवते, किंवा दुसरं जर सांगायचा विचार केला तर तुम्हाला दुसरं उदाहरण द्यायचं म्हणलं तर एक लक्षात ठेवा, ते म्हणजे जर आपण शक्य क्रियापद पाहिलं तर प्रयोजक क्रियामध्ये आपण जे उदाहरण देत आहे, दुसरं उदाहरण जर दिलं आपण तर काय म्हणतो? आई मुलाला खेळवते. काय? आई मुलाला खेळवते. काय? खेळविते. हे आपण उदाहरण देऊ शकतो. कशासाठी? हे शक्य क्रियापदासाठी आपण हे उदाहरण देऊ शकतोय. म्हणजे शक्य नाही, प्रायोजक क्रियापदासाठी आपण हे उदाहरण देऊ शकतो. आई मुलाला खेळविते. किंवा दुसरं एक जर विचार केला, दुसरा मी तुम्हाला तोंडी सांगतोय. जर शक्य क्रियापद आपल्या प्रायोजक क्रियापदासाठी ते म्हणजे गणू बाबांना चालवितो. काय? गणू बाबाला चालवितो. काय? चालवितो. हे लक्षात ठेवा. काय? हे आपण याचे उदाहरण देऊ शकतो, म्हणजे प्रायोजक क्रियापदाचे. गणू बाबाला चालवितो म्हणजे ते दुसऱ्याकडून क्रिया करून घेऊ शकतोय. आणि शक्य क्रियापदामध्ये जर दुसरे उदाहरण द्यायचे म्हणलं तर आता मुलाला खेळविते, बाबांना चालविते, त्यानंतर मुलांना आता बसविते. हे काय झाले? हे झाले शक्य क्रियापद. हे लक्षात ठेवा. आणि आपण आपलं जे गौण क्रियापद आहे आणि अनियमित क्रियापद आहे, यावर अनियमित क्रियापद आणि गौण क्रियापद ह्याच्यामध्ये जर तुम्हाला फरक जर पाहिजे आपण, तर फरक काय आहे? ज्या क्रियापदामधील धातू निश्चितपणे सांगता येत नाही अशा क्रियापदांना अनियमित क्रियापद म्हणतात. जर आपण स्पष्टीकरण जर पाहिलं कशाचं? अनियमित. कशाचं? अनियमित आणि दुसरं जर विचार केला तर कोणतं? गौण क्रियापद. अनियमित आणि गौण क्रियापद हे आपल्याला सांगितले आहेत. अनियमितमध्ये काय आहे? ज्या क्रियापदामधील धातू निश्चितपणे सांगता येत नाही अशा क्रियापदाला अनियमित किंवा गौण क्रियापद म्हणतात. काय? ज्या डेफिनेशन माहीत असली तर आपल्याला 100% उत्तर काढता येतो. ज्या क्रियापदामधील धातू निश्चितपणे सांगता येत नाही अशाला काय म्हणतात? अशा क्रियापदाला काय म्हणतात? तर अशा क्रियापदाला अनियमित क्रियापद म्हणतात. लक्षात ठेवा. हे जे लिहून दिले मी हे लक्षात ठेवा. ज्या क्रियापदामधील धातू निश्चितपणे सांगता येत नाही अशा क्रियापदाला अनियमित क्रियापद म्हणतात. अनियमित क्रियापदामध्ये जर विचार केला, आहे, नाही, पाहिजे, नको, न लगे, नये असे शब्द आलेले असतात. म्हणजे की मला पुस्तके पाहिजे, बाबा ऑफिसात नाहीत. हे जे काय आहेत अनियमित क्रियापद आहेत. अनियमित क्रियापदामध्ये जे शब्द आलेले आहेत ते आपण सांगू शकतो की बाबा ऑफिसात नाही. तर पुढचा प्रश्न आपला ते म्हणजे हत्ती या शब्दाचा समानार्थी शब्द काय? हत्ती या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. तर काय आहे हत्ती या शब्दाचा? तर हत्ती या शब्दाचा समानार्थी शब्द आहे सारंग. रवी, मधुप, सारंग आणि नंदन. तर काय आहे? तर सारंग हे शब्द आहे हत्ती या शब्दाला समानार्थी शब्द. तर हे जर आपण विचार केला तर सारंग, तर हत्ती या शब्दाचा समानार्थी शब्द आहे या काय आपण सारंग हे आहे. जर पर्याय जर विचार केला तर रवी, मधुप आणि नंदन. तर यामध्ये आपला जर पर्याय तर उत्तर काय आहे आपला? तर सारंग हे उत्तर आहे. आणि रवी कशाला म्हणतात? तर रवी कशाला म्हणतात हे कमेंट करून सांगा. आणि मधुप कशाला म्हणतात? तर कशाला? भुंगा. आणि रवी कशाला म्हणतात? रवी कशाला म्हणतात? तर सूर्याला म्हणतात का? हे सूर्याला म्हणत असाल तर कमेंट करून सांगा की रवी सूर्याला म्हणतात असन तर. रवी, भास्कर हे कशाला म्हणतात? तर विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न पाहू आपला. ते म्हणजे
पुढचा प्रश्न आहे, पुढील वाक्याचा प्रकार ओळखा. जे चकाकते ते सोने नसते. काय? जे चकाकते ते सोने नसते. काय आहे या वाक्याचा प्रकार? केवळ वाक्य, मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य आणि प्रधान वाक्य. काय आहे? जे चकाकते ते सोने नसते. तर काय आहे? जे चकाकते ते सोने नसते. काय? केवळ प्रयोगी, मिश्र, संयुक्त की प्रधान? तर हे आहे मिश्र वाक्य. काय आहे? मिश्र वाक्य आहे हे. जोडीच्या उभयनवी अव्ययाने जोडलेले वाक्य हे मिश्र वाक्य असते. काय? जोडीच्या, लक्षात ठेवा, मी जे लिहून देत आहे ते लक्षात ठेवा. काय? जोडीच्या उभयनवी अवयवाने जोडलेले वाक्य काय असते? तर हे मिश्र वाक्य असते. हे लक्षात ठेवा. काय असते? तर मिश्र वाक्य असते. जोडीच्या उभयनवी अव्ययाने जोडलेले वाक्य हे मिश्र वाक्य असते. आता तुम्ही म्हणत असताना की याच्यामध्ये जोडीचे कोणते आहेत? जे उभयनवी आहेत ते जोडीने. तर एक विचार केला तर जे आणि ते हे काय आहेत? हे उभयनवी आहेत. ह्याने दोन वाक्य जोडले गेलेत. जे जोडीचे उभयनवी अवयव पण म्हणू शकतो. जोडीच्या उभयनवी अवयवाने जोडलेले वाक्य हे मिश्र वाक्य असते. ते म्हणजे जे आणि तेने दे वाक्य जोडलेले आहेत. तर आपण त्याला म्हणू शकतो मिश्र वाक्य. जे चकाकते ते सोने नसते. हे लक्षात ठेवा. आणि केवळ वाक्यामध्ये एकच कर्ता आणि एकच क्रियापद असते. आणि संयुक्त वाक्यामध्ये संयुक्त वाक्याला आपण काय म्हणतो? आणि, व यासारख्या शब्दांनी जर वाक्य जोडलेले असेल तर आपण त्याला म्हणू शकतो काय? संयुक्त वाक्य. आणि प्रधान वाक्य आणि केवळ वाक्य एकच आहे. आपण त्याला म्हणू शकतो प्रधान वाक्य आणि केवळ वाक्य. यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहू. तर पुढचा प्रश्न आहे ते म्हणजे पाणी या शब्दाचा अर्थ काय? पाणी या शब्दाचा अर्थ काय आहे? तर काय आहे पाणी या शब्दाचा? तर पेय पदार्थ, हात, पाणी आणि जल. काय आहे पाणी या शब्दाचा अर्थ? म्हणजे पाणी या शब्दाचा आपल्याला समानार्थीच विचारलेला आहे. म्हणजे पाणी या शब्दाचा अर्थ काय आहे? तर पाणी या शब्दाचा अर्थ आहे हात. काय आहे? तर हात आहे. आणि जे हे पाणी आहे तर त्याला आपण हात म्हणतोय. आणि जे दुसरी एलंटी आहे, कशाला? नीला दुसरी एलंटी, म्हणजे हे पाणी, याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ होतो जल. काय होतो? तर याचा अर्थ होतो जल. हे लक्षात ठेवा. आणि त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू आपला. तर पुढचा प्रश्न आहे ते म्हणजे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर काय आहे? शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे या वाक्यातील प्रयोग कोणता आहे? आक्रमक भावी प्रयोग, सकर्मक भावी प्रयोग, संकर प्रयोग, भावी कर्तरी तर काय आहे? 4 पर्यायापैकी जर विचार केला तर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे. या आपण मागल्या व्हिडिओमध्ये पण असे सगळी कन्सेप्ट वाईज आपण माहिती दिलेली आहे. आणि जर ते लेक्चर कोणी पाहिलं असेल तर विद्यार्थी मित्रांनो हे तुम्हाला क्वेश्चन सहज समजू शकेल. तर काय आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ते म्हणजे सकर्मक भावी प्रयोग. आता सकर्मक भावी प्रयोग का आहे हे तुम्ही विचार करू शकता की बा सकर्मकच का आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या वाक्यात कर्ता, क्रियापद, कर्म हे तिन्ही असन किंवा कर्ता आणि कर्म असेल तर आपण त्या वाक्याला सकर्मक म्हणतो. आणि त्यातमध्ये भावे जर विचार केला, सकर्मक भावेचा जर विचार केला तर कर्त्याला आणि कर्माला जर दोन्हीलाही प्रत्यय असेल तर आपण त्याला म्हणू शकतो की सकर्मक भावे प्रयोग. या भावे प्रयोगामध्ये कर्त्याला पण आणि कर्माला पण दोन्हीलाही प्रत्यय असतो. काय? कर्त्याला पण आणि कर्माला पण काय असतो? तर प्रत्यय असते. काय असते? प्रत्यय असते. हे लक्षात ठेवा. हे शॉर्टकटमध्ये लिहून दिले मी. कर्ता आणि कर्माला दोन्हीलाही प्रत्यय असेल. काय? दोन्हीलाही प्रत्यय असेल तर त्याला काय म्हणतात? तर त्याला म्हणतात भावी प्रयोग. आता भावी प्रयोगामध्ये सकर्मक भावे की आक्रमक भावे हे पण माहीत पाहिजे. सकर्मक भावे जर असेल त्याच्यामध्ये कर्म आलेला असतो आणि आक्रमक भावे असेल त्याच्यामध्ये कर्म आलेला नसतो. हे लक्षात ठेवा. यामध्ये सकर्मक भावे आहे. हे म्हणजे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे. तर आपण कशाने प्रश्न विचारावे? नारा, नारी आणि नारे हे कशाला जोडावे? हे शब्द नारा, नारी, नारे हे शब्द जे आहे हे क्रियापदाला जोडावे. कशाला? क्रियापदाला जोडावे. आणि क्रियापदाला जोडल्यानंतर जोडून प्रश्न विचारायचा की शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे. आता याच्यामध्ये क्रियापद काय आहे? तर क्रियापद हे काय आहे? तर हे आहे
शिकवणारा. तर या शिकवावे हे क्रियापद आहे. तर आपण त्याला नारा, नारी, नारेप्रती लावूया. शिकवणारा. काय? शिकवणारा कोण? तर कोण आहे? शिक्षक. शिक्षक काय आहे? हे कर्ता आहे. शिक्षक काय आहे? हे कर्ता आहे. आणि शिकण्याची क्रिया कोणावर होते? तर हे विद्यार्थी. विद्यार्थी काय आहे? तर आपण याला कर्म म्हणू शकतोय. काय? शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे. शिकवणारे कोण? शिक्षक. शिकवण्याची क्रिया कोणावर होते? विद्यार्थ्यावर घडते. तर आपल्या या वाक्यामध्ये कर्ता कर्म दोन्ही आहे आणि त्यांना प्रत्यय आहे. एकाला नि प्रत्यय आहे आणि एकाला ना प्रत्यय आहे. हे समजून घ्या. तर हे काय आहे? तर हे सकर्मक भावी प्रयोग आहे आणि आकर्मक भावीमध्ये मी सांगितलंय की कर्म आलेला नसतो आणि दुसरं भाव कर्तरी प्रयोग आणि संकर प्रयोग याचे उदाहरण आपण पुढे पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न पाहू आपला. विद्यार्थी मित्रांनो जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला प्रश्न आवडत असेल विद्यार्थी मित्रांनो तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. विद्यार्थी मित्रांनो आपण एवढी मेहनत करतोय आणि विद्यार्थी मित्र त्याच्यासाठी आपण तुम्ही लाईक पण करत नाही आहे किंवा शेअर पण करत नाही आहे. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला वाटत असेल की परीक्षेच्या दृष्टिकोन इम्पॉर्टंट आहे तर विद्यार्थी मित्रांनो प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जेणेकरून तुमच्याजवळ कोणते ग्रुप असतात त्या ग्रुपवर पण तुम्ही शेअर करू शकता विद्यार्थी मित्रांनो. तर तुमच्यामुळेच विद्यार्थ्यांनो तुमचे सपोर्ट असेल तर आपण पुढे जाणार आहोत आणि यापेक्षा अजून चांगले व्हिडिओ बनवण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो आपला ते म्हणजे खालील शब्द कोणत्या शब्दसिद्धीतील आहे? खालील शब्द कोणत्या शब्दसिद्धीतील आहे? आपल्याला शब्दसिद्धीतील विचारलंय तर कोणता आहे? ते शब्द आहे भरदिवसा. कोणता शब्द आहे? तर भरदिवसा हा शब्द आहे आणि भरदिवसा शब्द विचारलाय आपल्याला कोणता? कशासाठी विचारलाय? तर आपल्याला सांगितलंय की शब्दसिद्धी कोणती आहे? तर कोणती आहे हे सांगा. तर भरदिवसा शब्द उपसर्गघटित शब्द आहे, प्रत्ययघटित शब्द आहे की सामासिक शब्द आहे की अभ्यस्त शब्द आहे? तर कोणता आहे? भरदिवसा हा शब्द काय आहे? तर भरदिवसा हा शब्द आहे उपसर्गघटित शब्द आहे. काय आहे? उपसर्गघटित शब्द आहे लक्षात ठेवा. काय आहे? उपसर्गघटित शब्द आहे. आता ते माहीत पाहिजे की आपल्याला उपसर्गच काय आहे? हे मी तुम्हाला मागल्या पण प्रश्नात सांगितलेलं आहे. आता पण आपण परत पाहूया. ज्या शब्दात काय? ज्या शब्दात आता भर पहिल्यांदा पाहू. आपण पहिल्यांदा भर शब्दाची पुढे पाहू नंतर तुम्हाला मी डेफिनेशन सांगूया. तर भर दिवसा यामध्ये काय आहे? जे शब्द शब्दाच्या पहिले जोडले जातं त्याला आपण काय म्हणू शकतो? त्याला म्हणू शकतो आपण उपसर्ग घटित. आणि जे शब्द शेवटी जोडलं जातं काय? शेवटी जोडले जाते. शेवटी त्याला काय म्हटले जाते? शेवटी म्हणजे या ठिकाणी जोडले जाते. त्याला काय म्हणू शकतो आपण? याला आपण म्हणू शकतो प्रत्ययघटित शब्द. हे लक्षात ठेवा. हे तुम्ही जर शॉर्टकट आणि एकदम स्मार्ट जर विचार केला, स्मार्ट स्टडी जर केली तर तुम्हाला हे लगेच समजेल. आणि जर तुम्ही त्या डेफिनेशनच्या मागे लागले किंवा ते शास्त्रीय शुद्ध पद्धतीने जर समजण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला विद्यार्थ्यांना थोडं हार्ड जाणार आहे. त्यासाठी एक लक्षात ठेवा जे शब्द दिलेला आहे त्या शब्दाच्या समोर जोडलेला असेल त्याला उपसर्ग घटित म्हणा आणि जे शब्द शेवटी जोडलेला आहे जे दिवसा आहे दिवसाच्या जर शेवटी जोडलेला असेल एखादा शब्द त्याला आपण प्रत्ययघटित शब्द म्हणा. हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहू आपला. ते म्हणजे खालीलपैकी कोणता शब्द पोर्तुगीज भाषेतून आला आहे? खालीलपैकी कोणता शब्द पोर्तुगीज भाषेतून आला आहे? तर कोणता शब्द पोर्तुगीज भाषेतून आला आहे? हापूस, आर्ज, सामना, अन्ना. कोणता शब्द आहे? हापूस, आर्ज, सामना, अन्ना. तर कोणता शब्द आहे? तर पोर्तुगीज शब्द विचारला आपल्याला. तर पोर्तुगीज शब्द जर विचार केला तर ते आहे हापूस. काय आहे? हापूस हे हापूस काय आहे? हापूस हे पोर्तुगीज शब्द आहे आणि पोर्तुगीज जर शब्द आहे तर आपण पोर्तुगीजचा जर विचार केला त्यानंतर दुसरे शब्द जे दिलेले आहेत ते पण विचार करू. एक पहिला शब्द लक्षात ठेवा की हापूस हे पोर्तुगीज आहे. त्यानंतर कोबी, त्यानंतर दुसरा जर विचार केला आपण साबण हे शब्द काय आहेत? हे पोर्तुगीज आहे. हे लक्षात ठेवा. त्यानंतर जर दुसरा विचार केला तर आर्ज. आर्ज हे शब्द काय आहे? आर्ज हे शब्द काय आहे? मी जे गोल केलं आहे ते शब्द उत्तर आहे आपल्या प्रश्नाचं. हे लक्षात ठेवा. आणि आर्ज शब्द आहे. आर्ज कोणत्या भाषेतील शब्द आहे? तर आर्ज हा शब्द आहे ते म्हणजे अरबी. काय आहे? अरबी. आर्ज हे शब्द अरबी आहे आणि त्यानंतर सामना. सामना हे शब्द काय आहे? सामना हे फारसी शब्द आहे. काय आहे? फारसी शब्द आहे. हे लक्षात ठेवा. आर्ज अरबी शब्द आहे. सामना हे फारसी शब्द आहे. त्यानंतर अन्ना. अन्ना हे शब्द काय आहे? अन्ना हे शब्द कानडी आहे. काय आहे? कानडी आहे. हे लक्षात ठेवा. हे लक्षात ठेवा की हापूस हे पोर्तुगीज आहे. आर्ज हे अरबी आहे.
सामना हे फारसी आहे आणि अण्णा हे कानडी आहेत, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू आपला, ते म्हणजे पुढचा आहे त्याची गोष्ट लिहून झाली. काय? त्याची गोष्ट लिहून झाली या विधानातील प्रयोग ओळखा. त्याची गोष्ट लिहून झाली या विधानातील प्रयोग ओळखा. तर कोणता आहे? समापन कर्मणी, नवीन कर्मणी, पुराण कर्मणी, शक्य कर्मणी. काय आहे? त्याची गोष्ट लिहून झाली. याच्यामध्ये सरळ सरळ प्रश्न जे दिलेला आहे त्यामध्येच उत्तर आहे. ते म्हणजे काय आहे? त्याची गोष्ट लिहून झाली. काय आहे? त्याची गोष्ट लिहून झाली. लिहून झाली म्हणजे क्रिया पूर्ण झालेली आहे. तर आपल्याला काय उत्तर होऊ शकतो त्याचं? क्रिया, ज्या वाक्याची क्रिया पूर्ण झालेली असते त्याला आपण काय म्हणतो? समापन कर्मणी म्हणतो. समापन कर्मणी म्हणतो. आणि हे लक्षात ठेवा, त्याची गोष्ट लिहून झाली, सांगून झाली, बोलून झाली, हे जे शब्द जे मध्ये क्रिया पूर्ण झालेली असते त्याला आपण म्हणू शकतो समापन कर्मणी. आणि शक्य कर्मणी आपण आताच पाहिले, ज्यामध्ये बाबाला डोंगर चढवते, हे काय झालं? शक्य शक्य कर्मणी. त्यानंतर हे कर्मणी आहे, शक्य कर्मणी विद्यार्थ्यांनो समजून घ्या. शक्य कर्मणी. आणि नवीन कर्मणीमध्ये काय? कडून प्रत्यय जोडलेला जातो. काय? एखाद्या शब्दाला कडून प्रत्यय जोडला जातो. सभेत पत्रके वाटली गेली. तर याच्यामध्ये आपण नाव टाकलं, तर रामकडून सभेत पत्रके वाटली गेली किंवा रामकडून पत्रके वाटली गेली, हे असे शब्द जे असतात हे नवीन कर्मणी प्रयोगात असतात. पुराण कर्मणीमध्ये जे असतात, याच्यामध्ये पुराण कर्मणीमध्ये एक लक्षात ठेवा की या शब्दामध्ये पुराण म्हणजे जुन्या गोष्टी, म्हणजे जुन्या म्हणजे एक संस्कृत वाक्य दिलेलं असतो. जे वाक्यामध्ये संस्कृत वाक्य दिलेले असतात शॉर्टकटमध्ये. आणि तुम्हाला मी एक म्हणजे एक ट्रिक सांगत आहे की पुराण कर्मणीचे वाक्य कसे ओळखावे. तर पुराण कर्मणी वाक्यामध्ये कसं, जे शब्द संस्कृतमध्ये दिलेले असतात त्या शब्दांना आपण म्हणू शकतो की पुराण कर्मणी. हे लक्षात ठेवा. अशी डेफिनेशन नाही आहे, पण मी तुम्हाला समजण्यासाठी सांगत आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू आपला, ते म्हणजे योग्य शब्दाच्या जोड्या लावा. हे शब्द अतिशय महत्त्वाचा आहे. यामध्ये जवळपास 4 प्रश्न आपले कंप्लीट होत आहे. 4 प्रश्न. आणि त्याच्यानंतर त्याचे स्पष्टीकरण जर पाहिलं तर अजून आपले त्याच्यामध्ये 4 ते 5 प्रश्नाच्या वरी याचे यामध्ये प्रश्न आपले कंप्लीट होतात. ते म्हणजे काय? योग्य जोड्या जुळवा. आपल्या जोड्या लावायचे. नदी या शब्दाचा समानार्थी काय आहे? इकडे आपल्याला नदी, पर्वत, पाणी, पृथ्वी दिलंय आणि इकडे शैल, अंबू, तरंगिणी आणि क्षमा हे शब्द आपल्याला वाचल्यानंतर कळते आपलं की हे शब्द समानार्थी आहेत. तर नदी या शब्दाचा समानार्थी काय? तर नदी या शब्दाचा समानार्थी आहे ते कोणतं? तर तरंगिणी हे शब्द आहे नदी या शब्दाचा. त्यानंतर पर्वत या शब्दाचा काय आहे? शैल. पर्वत या शब्दाचा समानार्थी शैल. त्यानंतर पाणी या शब्दाचा समानार्थी आहे अंबू. त्यानंतर पृथ्वी या शब्दाचा समानार्थी आहे क्षमा. काय आहे? पृथ्वी या शब्दाचा अर्थ आहे समा. आणि नदी, तरंगिणी, पर्वत, शैली, पाणी, अंबू, पृथ्वी, क्षमा. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पाणीचा जर विचार केला, काय? पाणी या शब्दाचा जर आपण समानार्थी शब्द जर विचार केला तर कशाचा? पाण्याचा जर आपण लिहून घेतलं तर इथं लिहून घेऊ आपण. तर पाणी शब्दाचे समानार्थी. तर पाणी शब्दाचे समानार्थी आहे जल. त्यानंतर दुसरा आहे उदक. जल, उदक. त्यानंतर आहे जीवन. त्यानंतर सलील. हे अतिशय महत्त्वाचं आहे. सलीलला दुसरी वेलांटी आहे सलील. पहिली वेलांटी आहे, सॉरी मित्रांनो, पहिली वेलांटी आहे सलील. त्यानंतर अंबू तर घेतले. त्यानंतर पय. त्यानंतर आहे नीर. त्यानंतर आहे तोय. काय आहे? तोय. हे शब्द आहेत, लक्षात ठेवा. जल, उदक, जीवन, तोय, सलील, पय, नीर हे शब्द काय आहेत? हे शब्द आहेत जलचे समानार्थी शब्द आहे. आणि जर दुसरा विचार केला कशाचा? आता दुसरा जर विचार केला, दुसरा कोणता शब्द आहे? ते म्हणजे आता पृथ्वी. तर आपण महत्त्वाचं जे आहे पृथ्वीचा जर विचार केला आपण पृथ्वीबद्दल घेऊ. पृथ्वी. तर पृथ्वीचे समानार्थी शब्द कोणते आहेत? धरती. त्यानंतर धरणी. त्यानंतर आहे वसुंधरा. त्यानंतर आहे पुढची धरित्री. त्यानंतर आहे त्यानंतर आहे भूमी. त्यानंतर आहे धरा. त्यानंतर आहे मही. त्यानंतर क्षमा, रसा हे शब्द आहेत, हे पृथ्वीचे आहेत. हे विद्यार्थी मित्रांनो एवढे लक्षात ठेवा. आणि जर पर्वताचा जर विचार केला, तर इकडे आपण पर्वताचं घेऊ लिहून. जर आता नदी, आपण काय नदीचं जर समानार्थी शब्द पाहू. नदीचे जर कोणते? सरिता. कशी? सरिता.
त्यानंतर दुसरी तरंगिणी. तरंगिणी तर आपण ऑलरेडी घेतले. तटणी घेऊ आपण. तटिनी. काय? तटिनी. हे काय आहेत? हे नदीचे समानार्थी शब्द आहेत. सरिता, तटिनी. त्यानंतर पर्वत. आता पर्वत. पर्वत या शब्दाचा समानार्थी काय आहे? तर पर्वत या शब्दाचं अचल. पर्वतचं समानार्थी अचल. त्यानंतर नग. त्यानंतर आहे गिरी. गिरी. त्यानंतर आहे आद्री. आद्री. त्यानंतर आहे शैल. आपण शैल घेतलेला आहे तरी लिहून घ्या. शैल हे काय आहेत? हे शब्द आहेत पर्वताचे समानार्थी शब्द आहेत. हे लक्षात ठेवा. आणि विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन अतिशय महत्त्वाचे आहे. आपण जे स्पष्टीकरण पाहत आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे. हे पण लक्षात ठेवा, जेणेकरून तुमचे याच्यामध्ये भरपूर कन्सेप्ट क्लिअर होत आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, माहिती जर चांगली वाटत असेल तर विद्यार्थी मित्रांनो, मित्रांना तुमच्या शेअर करा प्लीज. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू आपला. शेजारी, पाजारी, उरला, सुरला, बारीक, सारीक हे शब्द शब्दाच्या कोणत्या प्रकारात मोडतात? काय? शेजारी, पाजारी, उरला, सुरला, बारीक, सारीक हे शब्द शब्दाच्या कोणत्या प्रकारात मोडतात? मी तुम्हाला मागच एक क्वेश्चन घेतले. आत्ताच्या आपण या जवळपास 4था-5वा प्रश्न घेतला आहे आपण. त्यामध्येच आपण या प्रश्नाबद्दल स्पष्टीकरण पाहिलं आहे. आणि हे जर स्पष्टीकरण तुम्हाला समजलं असेल तर हे क्वेश्चन तुम्हाला सहज येणार आहे. तर शेजारी, पाजारी, उरला, सुरला, बारीक, सारीक हे कोणता शब्द आहे? हे तुम्हाला विचारत आहे की कोणता शब्द आहे? शेजारी, पाजारी, उरला, सुरला हे शब्द आहे कोणता? अंश अभ्यस्त शब्द आहे. काय आहे? अंश अभ्यस्त शब्द आहे. शेजारी, पाजारी, उरला, सुरला, बारीक, सारीक. मी तुम्हाला एकच सांगितलं, ज्या शब्दामध्ये थोडा काय? थोडा बदल होतो. काय? थोडा बदल होतो. त्याला काय म्हणतात आपण? अंश अभ्यस्त शब्द म्हणतो. आणि ज्या शब्दामध्ये जशाच्या तसा शब्द येतो त्याला काय म्हणतात? तर त्याला काय म्हणतात तर पूर्ण अभ्यस्त शब्द म्हणतात. आणि ज्या शब्दामध्ये थोडा बदल होतो त्याला काय म्हणतात? अंश अभ्यस्त शब्द. तर आपलं शेजारी, पाजारी या शब्दामध्ये काय? शेजारी, पाजारी या शब्दामध्ये बदल झाला की नाही आहे हे सांगा मला. जे शब्द दिले आहे आपण शेजारी आणि पाजारी. शेजारी, पाजारी. तर यामध्ये चेंजेस झाला की नाही आहे मला सांगा. तर आपण याच्यामध्ये चेंजेस झालेला आहे. काय आहे? शेजारी, पाजारी. शेजारी, पाजारी याच्यामध्ये जे शब्द जशाला तसा आला का? नाही. नाही आला म्हणून काय आपण सांगू शकतो? अंश अभ्यस्त शब्द. आणि ज्या शब्दामध्ये जशाला तसा आलेला आहे त्याला आपण पूर्ण अभ्यस्त शब्द म्हणतो. आणि अनुकरणवाचक शब्द हे ध्वनिदर्शक असतात. हे मी तुम्हाला सांगितलेले आहे. हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू आपला. तर पुढचा प्रश्न आहे ते म्हणजे खालील विधानातील क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा. खालील विधानातील क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा. तो इतका मोठ्याने बोलला की त्याचा आवाज बसला. तो इतका मोठ्याने बोलला की त्याचा आवाज बसला. तर काय आहे या प्रश्नाचं उत्तर? उद्देशदर्शक, कारणदर्शक, रीतिदर्शक, कालदर्शक. कोणता आहे? तो इतका मोठ्याने बोलला की त्याचा आवाज बसला. या शब्दाचं उत्तर आपल्याला सांगायचं आहे. तर काय आहे या शब्दाचं उत्तर आहे ते म्हणजे कारणदर्शक आहे. काय आहे? कारणदर्शक या शब्दाचं उत्तर आहे. आणि हा जो प्रश्न आहे हे प्रश्न तुम्हाला MPSCमध्ये आलेला आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर MPSCमध्ये ज्या परीक्षेमध्ये आला होता या प्रश्नाचं उत्तर त्यांनी चेंज दिलं होतं. या प्रश्नाचं उत्तर दिलं होतं त्यांनी कारणदर्शक. पण याचं ओरिजिनल उत्तर जर विचार केला आपण तर रीतिदर्शक पण होतोय. पण त्यांनी MPSCवाल्यांनी याचं उत्तर काय दिलं तर कारणदर्शक दिलं होतं. तर आपण कारणदर्शक हे लक्षात ठेवा. कारण तुम्हाला MPSCने जे दिलंय तेच उत्तर आपण योग्य मानू शकतोय. तर तो इतक्या मोठ्याने बोलला की त्याचा आवाज बसला. तर हे कारणदर्शक दिलंय. की जे शब्द दिलाय या शब्दामुळे त्यांनी फक्त कारणदर्शक दिलंय. का? कारणमध्ये जे प्रत्यय आलेले असते, जे शब्द आलेले असतात, जे वाक्याला जोडले जाते ते कारण की असे शब्द आलेले असतात. कारण त्यामुळे हे आपण म्हणू शकतो की कारणदर्शक शब्द आहे. तर हे लक्षात ठेवा. कारण की हे शब्द आल्यामुळे जे वाक्य जोडलं जातं त्याला आपण कारणदर्शक शब्द म्हणतो. हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू आपला. पुढचा प्रश्न आहे ते म्हणजे पुढीलपैकी विद्यार्थी वाक्य ओळखा. कोणतं वाक्य आहे? मुले घरी गेली, पाऊस पडला तर हवेत गारवा आला असता. मुलांनो चांगला अभ्यास करा.
मला परीक्षेत पहिला वर्ग मिळावा. काय आहे या प्रश्नाचं उत्तर? 4 पर्याय दिलेले आहेत. 4 पर्यायापैकी तुम्हाला सांगायचं आहे की कोणतं उत्तर आहे. तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे? आपल्याला विद्यार्थी वाक्य ओळखायचं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ते म्हणजे मला परीक्षेत पहिला वर्ग मिळावा. मला परीक्षेत पहिला वर्ग मिळावा. एक लक्षात ठेवा, विद्यार्थी वाक्यामध्ये जे क्रियापद असतो त्याला वा, वी, वे हे प्रत्यय लागलेले असतात. वा, वी, वे हे प्रत्यय लागलेले असतात. तर मला परीक्षेत पहिला वर्ग मिळावा. काय आहे? वा, मिळावा. हे शब्द या शब्दानुसार जरी विचार केला तर हे तुम्हाला उत्तर निघून गेलं असतं. हे लक्षात ठेवा. आणि एक शॉर्टकट समजण्यासाठी, लवकरात लवकर उत्तर काढण्यासाठी, टाईम जर नसेल क्वेश्चन समजण्यामध्ये आपल्याला, किंवा तर एक लवकर उत्तर काढण्यासाठी एक लक्षात ठेवा की वा, वी, वे हे प्रत्यय लागलेले असतात वाक्याच्या शेवटी क्रियापदाला. तेव्हा समजून घ्यायचं की हे विद्यार्थी वाक्य आहे. हे तुम्हाला शॉर्टकटसाठी सांगितले. तर विद्यार्थी मित्रांनो, जे आपण माहिती घेत आहे त्याच्याकडे आवर्जून लक्ष ठेवा. जेणेकरून मी ते जे सांगत आहे ते इम्पॉर्टंट माहिती सांगत आहे. ज्या वाक्यात इच्छा व्यक्त केली जाते व क्रियापदाला वा, वी, वे प्रत्यय असतो त्या वाक्याला विद्यार्थी वाक्य म्हणतात. काय? ज्या वाक्यात इच्छा व्यक्त केलेली असते, इच्छा व्यक्त केलेली असते, इच्छा, कर्तव्य व्यक्त केलेले असतात. काय? हे लक्षात ठेवा. इच्छा, कर्तव्य व्यक्त केलेले असतात त्याला आपण म्हणू शकतोय काय? तर विद्यार्थी वाक्य म्हणतोय. हे लक्षात ठेवा. आणि पाऊस पडला तर हवेत गारवा आला असता, हे काय आहे? संकेत बोधक आहे. हे जे वाक्य आहे हे काय आहे? संकेत आहे. हे संकेत आहे. हे लक्षात ठेवा. कोणता? संकेत बोधक आहे हे वाक्य. आणि जे मुले घरी गेली हे काय आहे? केवळ वाक्य आहे. केवळ वाक्य आहे. सरळ सरळ ज्या वाक्यात एकच क्रिया, एकच क्रियापद, एकच कर्ता आणि एकच क्रियापद असते त्याला केवळ वाक्य म्हणतात. हे लक्षात ठेवा. आणि मुलांनो चांगला अभ्यास करा, हे काय आहे? मुलांनो चांगला अभ्यास करा हे संबोधन आहे. काय आहे? संबोधन आहे. मुलांनो चांगला अभ्यास करा, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू आपला. तर पुढचा प्रश्न आहे ते म्हणजे घोडा या शब्दाची योग्य सामान्य रूप कोणता? घोडा या शब्दाचा आहे. घोडा या शब्दाचा योग्य सामान्य रूप कोणता? घोडे, घोडे, घोड्याला आणि घोडी. काय आहे? उत्तर काय आहे? तर उत्तर आहे ते म्हणजे घोड्याला. काय आहे? घोड्याला. उत्तर काय आहे? तर घोड्याला उत्तर आहे. हे लक्षात ठेवा. काय? घोड्याला. घोडा या शब्दाचा योग्य सामान्य रूप विचारला आपल्याला, तर घोड्याला हे शब्द आहे या प्रश्नाचा उत्तर. हे नामाला विभक्तीचा प्रत्यय जोडताना, लक्षात ठेवा, नामाला विभक्तीचा प्रत्यय जोडताना त्याच्या मूळ रूपात जो बदल करावा लागतो त्याला सामान्य रूप असे म्हणतात. काय? नामाला विभक्तीचा प्रत्यय जोडताना त्याच्या मूळ रूपात जो बदल करावा लागतो त्याच्या सामान्य रूप असे म्हणतात. प्रत्यक्षात घोड्या जे आहे त्या घोड्या एवढाच शब्द पाहिजे होता, घोड्या. तर हे लक्षात ठेवा. तर घोड्याला हे सामान्य रूप कोणते? तर घोड्याला आहे. हे लक्षात ठेवा. स्पष्टीकरण जर द्यायचा विचार केला तर हे लक्षात ठेवा की नामाला विभक्तीचा प्रत्यय जोडताना त्याच्या मूळ रूपात जो बदल करावा लागतो त्याला सामान्य रूप असे म्हणतात. हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू आपला. ते म्हणजे भारूड हा रचना प्रकार कोणी रूढ केला? भारूड जे प्रकार आहे ते कोणी प्रसिद्ध केला किंवा प्रसिद्धीत आणला? तर कोणी आणला? संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ की संत जनाबाई? तर कोणतं आहे? हे संत एकनाथ. काय आहे? हे लक्षात ठेवा. हे सरळ सरळ वाक्य आहे. हे संत एकनाथ आहे. भारूड हा संत एकनाथांनी प्रसिद्धीत आणला किंवा रूढ केला. कोणी? तर संत एकनाथ. हे लक्षात ठेवा. आणि ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम, संत जनाबाई हे तुम्हाला माहीतच आहे. हे लक्षात ठेवा. त्यांचे ग्रंथ वगैरे पण एकदा वाचून घ्या जेणेकरून त्याच्यावर पण क्वेश्चन येतात. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू आपला. तर पुढचा प्रश्न आहे ते म्हणजे अहिल्याबाई करिअर अकॅडमी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे आपलं यूट्यूब चॅनल आहे आणि यावर आपण भरपूर व्हिडिओ टाकले विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्हाला हे मी जे व्हिडिओ बनवलेले आहेत आणि ते तुम्हाला आवडत असेल विद्यार्थी मित्रांनो, कमेंट करा. आणि प्लीज विद्यार्थी मित्रांनो, जर पाहत असाल, तुम्हाला वाटत असेल की बाबा मी क्वालिटी देत आहे तुम्हाला, तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्या मित्रांना व्हॉट्सअप ग्रुपला तुम्हाला ज्या ठिकाणी बी शेअर करता येतो त्या ठिकाणी शेअर करा. आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सपोर्ट करा. तुमच्या सपोर्टिमुळेच आपण पुढे हे जाणार आहोत. आणि आपले मेंबर आहे, आपली जी फॅमिली आहे ती तुमच्यामुळेच
आहे आणि तुमच्यामुळेच मोठी होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचा सपोर्ट असला तर आपण आपली जे व्हिडिओ आहेत आणि जी सीरीज आहे ते कंटिन्यू ठेवणार आहोत. याच्यामध्ये आपण नवीन-नवीन अजून आपले नवीन-नवीन काही उपक्रम, आपले नवीन-नवीन अजून आपण याच्यामध्ये काही ॲडिशन करणार आहोत. अजून दुसरे लेक्चर पण वाढवणार आहोत. हे लक्षात ठेवा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, एवढं मी तुम्हाला सांगत आहे, तर हे लक्षात ठेवा. आणि विद्यार्थी मित्रांनो, चला आपण आपल्या प्रश्नाकडे वळूया. तर आपला प्रश्न आहे, पुढीलपैकी तद्भव शब्द कोणता? पुढीलपैकी तद्भव शब्द कोणता? कर, जल, घाम, हस्त. कर, जल, घाम, हस्त. काय आहे? तर काय आहे? या प्रश्नाचं काय आहे? तद्भव शब्द आपल्याला ओळखायचे. तर तद्भव शब्द काय आहे? तुम्हाला त्यांच्या डेफिनेशन, व्याख्या माहीत पाहिजे. मराठीत जर विचार केला तर व्याख्या तुम्हाला माहीत पाहिजे, की तद्भव, तत्सम, तद्भव हे शब्द जे आहेत यांचं तुम्हाला अर्थ माहीत पाहिजे, त्यांच्या व्याख्या माहीत पाहिजेत. त्यांच्यामुळे तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो. तर काय आहे या शब्दाचा? तद्भव शब्दाचा अर्थ आहे, तद्भव शब्द कोणता आहे? तर घाम हा शब्द तद्भव शब्द आहे. काय आहे? घाम. तर संस्कृतमधून मराठीत येणाऱ्या शब्दांच्या रूपात बदल होत असेल तर त्या शब्दाला तद्भव शब्द म्हणतात. एक लक्षात ठेवा. तद्भव शब्द कशाला म्हणतात? संस्कृत 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 संस्कृतमधून संस्कृतमधून शब्द शब्द येत असेल येत असेल असेल येत असेल तर त्यात त्यात बदल बदल होत असेल होत असेल होत असेल तर त्याला काय म्हणतात? तर त्याला म्हणतात तद्भव शब्द म्हणतात. काय? तद्भव शब्द. आणि ज्यामध्ये बदल काय? ज्यामध्ये बदल 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 होत नाही. बदल होत होत नाही नाही त्याला काय म्हणतात? तर त्याला म्हणतात काय म्हणतात त्याला? तर त्याला म्हणतात तद्भव आणि तत्सम असतात. तर हे तद्भव बदल होतो आणि तत्सममध्ये बदल होत नाही. हे लक्षात ठेवा. हे लक्षात ठेवा. ज्यामध्ये बदल होत नाही त्याला तत्सम म्हणतात. ज्याच्यामध्ये बदल होतो त्याला काय म्हणतात? तर त्याला तद्भव म्हणतात. तर घाम हा शब्द जे आहे, काय? घाम हा शब्द जे आहे ते घर्म घर्म या शब्दापासून आलं आहे ते. तर त्याला घाम असं झाले ते. घाम. हे लक्षात ठेवा. घाम असं झालं आहे. हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू आपला. तर पुढचा शब्द आहे, पुढील शब्दसिद्धीचा प्रकार ओळखा. धडपड. काय? धडपड हा शब्द दिलाय त्यांनी आपल्याला. तर त्याचा आपल्याला प्रकार ओळखायचे. कोणतं शब्दसिद्धी आहे? जे धडपड दिलंय या शब्दाचा आपल्याला प्रकार ओळखायचे. पूर्णाभ्यस्त शब्द आहे, अंशाभ्यस्त शब्द आहे की अनुकरणवाचक आहे की यापैकी नाही? तर कोणता आहे? धडपड हा शब्द कोणता आहे? तर धडपड हा शब्द आहे ते म्हणजे अंश अभ्यस्त शब्द आहे. काय आहे? अंश अभ्यस्त शब्द आहे धडपड. मी तुम्हाला सांगितले, ज्या शब्दात जशाला तसं आलं तर ते पूर्ण अभ्यस्त. जशाला तसं आला पूर्ण अभ्यस्त. अंश अभ्यस्त शब्द ज्याच्यामध्ये थोडासा चेंज झालेला आहे, चेंज होऊन आलेला आहे, तो शब्द असतो अंश अभ्यस्त शब्द. तर धडपड हा शब्द, धडपड यामध्ये चेंज झालेला आहे. धड आणि पड हे वेगवेगळे आहेत. तर हे लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे अंश अभ्यस्त शब्द. पुढचा प्रश्न पाहू आपला. तर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कानडी शब्द ओळखा. पुढीलपैकी कानडी शब्द ओळखा. तर कानडी शब्द कोणता आहे? सार, चिलीपिली, किल्ली आणि रिकामटेकडा. तर कोणता आहे? तर कानडी शब्द आहे ते म्हणजे कोणता आहे? तर किल्ली हे शब्द आहे कानडी. कोणता शब्द आहे? किल्ली हे शब्द आहे. किली हा शब्द आहे कानडी. हे लक्षात ठेवा. आणि जे सार, सार हा शब्द कोणता आहे? सार हा शब्द जे दिलाय ते तेलुगू आहे. काय आहे? तेलुगू. सार हा शब्द तेलुगू आहे. त्यानंतर दुसरा चिलीपिली. काय? चिलीपिली हा शब्द आहे, पण काय आहे? तेलुगू आहे. काय आहे? तेलुगूच आहे. तेलुगू आहे हे लक्षात ठेवा. तेलुगू. त्यानंतर किल्ली तर आपल्याला पाहिलं आपण कानडी आहे. आणि रिकामटेकडा. रिकामटेकडा कोणता शब्द आहे? तर रिकामटेकडा हे शब्द गुजराती आहे. काय आहे? गुजराती. हे लक्षात ठेवा. रिकामटेकडा गुजराती, चिलीपिली तेलुगू, सार तेलुगू. सार पण हा शब्द तेलुगू आहे आणि किल्ली जे शब्द आहे कानडी. ताई, अक्का, अण्णा हे शब्द काय आहेत? हे कानडी शब्द आहेत. ताई, ताई, अक्का, अण्णा,
भरपूर शब्द आहेत. इळा हे जे शब्द आहेत हे भरपूर शब्द असे जे कानडी आहेत हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू आपला. पुढचा शब्द आहे आणि पुढचा प्रश्न आपला. तर पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी प्रत्यय घटित शब्द ओळखा. खालीलपैकी प्रत्यय घटित शब्द कोणता? फटफजिती, सरकार, हररोज, रमणीय. आपल्याला काय विचारले? प्रत्यय घटित. मी तुम्हाला मागल्या प्रश्नामध्ये दोन्हीही सांगितले, प्रत्यय घटित आणि उपसर्ग घटित हे दोन्हीही तुम्हाला सांगितलं आहे. आता तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आलं पाहिजे. तर काय आहे? तर या प्रत्यय घटित विचारले तर प्रत्यय घटित कोणता आहे? फटफजिती, सरकार, हररोज आणि रमणीय काय आहे? या प्रश्नाचं उत्तर काय आहे? तर रमणीय या प्रश्नाचं उत्तर आहे रमणीय. रमणीय आपण जर या शब्दाचा फोड केला रमणे, रमणे या मूळ शब्दाला काय? इय काय? इय हा प्रत्यय लागलाय. काय लागलाय? हा प्रत्यय लागला आहे किंवा जोडला आहे. हे समजून घ्या. लागला किंवा जोडला आहे. हे रमणीय मूळ शब्दाला इय हा प्रत्यय लागलेला आहे. इय हा प्रत्यय लागलेला आहे. आणि फटफजिती, सरकार हे फटफजिती आपण म्हणू शकतो वेगळा आहे. आणि हररोज शब्द हे उपसर्ग घटित आहे. हर हा प्रत्यय हे उपसर्ग आहे. हे लक्षात ठेवा. आणि त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू आपला. ते म्हणजे कर्णापासून कान यासारख्या शब्दाला काय म्हणतात? कर्णापासून कान या शब्दाला काय म्हणतात? मी तुम्हाला यावर पण प्रश्न घेतला आहे आपण मागं आणि स्पष्टीकरण पण दिलं आहे. कर्णापासून कान या सारख्या शब्दाला काय म्हणतात? तत्सम शब्द, देशी शब्द, तद्भव शब्द, परभाषी शब्द. तर काय म्हणतात? तर कर्णापासून कान या शब्दाला म्हणतात तद्भव शब्द म्हणतात. काय म्हणतात? तद्भव शब्द म्हणतात. हे लक्षात ठेवा. कर्णापासून कान या शब्दाला ज्या शब्दामध्ये स्पष्टीकरण तुम्हाला दिलं होतं, मी लिहून पण दिलंय. संस्कृतमधून येताना ज्या शब्दामध्ये बदल होतो त्याला म्हणतात काय? तद्भव. आणि ज्या शब्दामध्ये बदल होत नाहीये, काय? बदल होत नाही त्याला म्हणतात तत्सम. आणि बदल होतो त्याला काय म्हणतात? तद्भव. याच्यामध्ये कर्णापासून कान झालं काय? बदल होत आहे, जशाला तसा आलेला नाहीये, बदल होऊन आलाय म्हणून काय म्हणतो आपण? त्याला तद्भव शब्द म्हणतो. हे लक्षात ठेवा. देशी शब्द आपल्या ज्या महाराष्ट्रात आपल्या भाषेत जे वापरले जातात त्याला आपण देशी शब्द म्हणतोय. परभाषीय हे परप्रांतात बोललेले झाले म्हणजे परभाषीय आहे ते. हे परभाषीय म्हणजे काय? जे दुसऱ्या भाषा बोलले जातात, म्हणजे दुसऱ्या भाषेमध्ये ज्या शब्दांचा उल्लेख केलेला जातो, शब्द वापरले जातात त्याला आपण परभाषीय म्हणतो. हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न. जर पुढचा प्रश्न पाहिला आपण तर पुढचा प्रश्न पाहूया आपला. तर पुढचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न आहे हलाहल या शब्दाचा अर्थ काय? हलाहल या शब्दाचा अर्थ काय आहे? तर काय आहे? हलाहल या शब्दाचा अर्थ काय आहे? अमृत, विष, हाल, नांगर काय आहे? हलाहल ह्या शब्दाचा अर्थ आहे विष. हलाहल या शब्दाचा अर्थ आहे विष. हे याच्यामध्ये स्पष्टीकरण देण्यासारखं काहीही नाहीये, हे समजून घ्या. हलाहल या शब्दाचा अर्थ आहे विष. हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न पाहू आपण. तर जा, ये, कर, बस, बोल, पी या सारख्या शब्दांना काय म्हणतात? तर काय म्हणतात? जा, ये, कर, बस, बोल, पी या सारख्या शब्दांना काय म्हणतात? सिद्ध शब्द, साधी शब्द, उपसर्ग घटित शब्द आणि प्रत्यय घटित शब्द. तर आपण तो उपसर्ग घटित आणि प्रत्यय घटित हे पाहिलेलं आहे. आपण पाहिलं नाही सिद्ध शब्द आणि साधी शब्द. तर आपण सिद्ध आणि साधी शब्द हे दोन्ही आता पाहणार आहोत. तर जा, ये, कर, बस, बोल, पी हे काय आहेत? हे सिद्ध शब्द आहेत. सिद्ध शब्द म्हणजे काय? हे मूळचे शब्द हे असतात सिद्ध शब्द, ज्याच्यामध्ये प्रत्यय वगैरे काही जोडलं जाऊ शकत नाही. आणि साधित शब्द ज्यामध्ये प्रत्यय जोडून किंवा दुसऱ्या शब्दांचा सहारा घेऊन बनलेले असतात त्यांना आपण साधित शब्द म्हणतोय. जा, ये, कर, बस, हे बोल, पी हे सिद्ध शब्द आहे. आणि ज्यामध्ये बदल करून किंवा एखादा प्रत्यय किंवा दुसऱ्या शब्दाचा सहारा घेऊन जे शब्द तयार केले जातात त्याला साधित शब्द म्हणतात. हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू आपला. उपसर्ग आणि प्रत्यय तर आपण पाहिलेलंच आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू. पुढीलपैकी कंठाजवळ उच्चार कोणत्या वर्गाचा होतो? पुढीलपैकी कंठाजवळ कोणत्या गटाचा उच्चार होतो? कंठाजवळ. तर कंठाजवळ कोणत्या उच्चार होतो सांगा?
पुढीलपैकी कंठाजवळ उच्चार कोणत्या वर्गाचा होतो? प वर्गाचा, क वर्गाचा, त वर्गाचा की ट वर्गाचा? तर कोणत्या वर्गाचा होतो? तर कोणत्या वर्गाचा होतो? तर होतो क वर्गाचा होतो. कोणत्या क वर्गाचा हे कंठाजवळ उच्चार होतो हे लक्षात ठेवा. क आपण म्हणलं तर काय कंठाजवळ उच्चार होतोय हे लक्षात ठेवा. क, ख, ग हे जे काय आहे हे कंठाजवळ उच्चारले जातात शब्द. म्हणून याला कंठ वर्ण किंवा कंठाजवळ वर्ण जे गट आहे ते क वर्गातील जे गट आहे ते शब्द आहेत. त्या शब्दांना आपण कंठ्यवर्ण किंवा क वर्गातील वर्ण म्हणतोय हे लक्षात ठेवा. त्यानंतर आपण पुढचा पाहू माहिती आपला पुढची प्रश्न. तर विद्यार्थी मित्रांनो आपण आज जवळपास यामध्ये 50 प्रश्न जवळपास 50 प्रश्न पाहिलेत आपण. कारण जर स्पष्टीकरणाचा जर विचार केला विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्त्वाचं स्पष्टीकरण होतं आणि स्पष्टीकरण जर तुम्हाला समजत असेल आणि मी जे क्वेश्चन घेत आहे ते तुम्हाला इम्पॉर्टंट वाटत असेल की परीक्षेच्या दृष्टिकोनातून चांगला असेल असं वाटत असेल तर विद्यार्थी मित्रांनो प्लीज तुम्ही कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. जेणेकरून मी जे व्हिडिओ टाकतोय आणि मी रेग्युलर व्हिडिओ घेत आहे, रेग्युलर बनवत आहे, तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी तुमचा फायदा होणार आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो आवडत असेल तर तुमच्या मित्रांना पण शेअर करा आणि असेच रोज व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर विद्यार्थी मित्रांनो चला आपण आज इथेच थांबूया. धन्यवाद.